श्री शिवाजी नमस्तुभ्यम. बुध ग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी मागील भागात आपण मकर लग्न मकर राशीविषयी माहिती घेतली. या भागात आपण कुंभ लग्न आणि कुंभ राशीविषयी माहिती घेणार आहोत. ज्या जातकांचे लग्न कुंभ आहे म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात 11 हा आकडा दिलेला आहे आणि चंद्र जिथे बसला आहे समजा तिथे 11 आकडा आहे म्हणजे ज्यांची राशी कुंभ आहे अथवा लग्न कुंभ आहे त्यांना गोचरीने बुध ग्रह पंचमातून जाणार आहे. तो अष्टमेश होऊन पंचमात जाणार आहे. अष्टम स्थानावरनं रिसर्च शोध होऊ शकतो म्हणजे शोध संशोधन या गोष्टींचा विचार होतो आणि पंचम स्थानावरनं प्रेम प्रकरण, शिक्षण, प्रणय, सट्टा, एंटरटेनमेंट, मंत्रजप या सगळ्या गोष्टींचा विचार अष्टम स्थानावर पंचम स्थानावरनं होतो आणि अष्टमावरनं वारसा हक्काने प्रॉपर्टी, जुनं दुखणं, लांब मर्यादित अमर्यादित काळापर्यंत एखाद्या गोष्टीमुळे त्रास होणं, अष्टम स्थानावरनं योग, अष्टांग योग या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. तर मकर लग्नाप्रमाणेच कुंभ लग्नालाही बुध हा ग्रह कारक आहे कारण तो पंचमेशही आहे जसा तो अष्टमेश आहे. फक्त कुंभ हे लग्न एकमेव असं लग्न आहे ज्या लग्नाला कुठलाही ग्रह पूर्णपणे राजयोग करत नाही तरी सुद्धा तो पंचमेश आहे म्हणजे त्रिकोणाधिपती असल्यामुळे तो उत्तम फळे देणार आहे. अष्टमेश पंचमातून जाणे म्हणजे जर ज्या कुंभ लग्नाच्या जातकांचं पूर्वी प्रेम प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्रास झाला असेल तर ते परत एकदा बॅलन्स होईल आणि तुमचं बॉन्डिंग तुमच्या पार्टनरबरोबर चांगलं होईल आणि त्याचं रूपांतर मॅरेजमध्ये होऊ शकेल. कारण लग्नेश गोचरीने लग्नातून सप्तमाला दृष्टी देत आहे म्हणजे राशी आणि लग्नासाठी हे साधारणतः मिश्र फळ आहे. पंचमेश पंचमातून जाणार आहे म्हणजे विद्या अभ्यासामध्ये यशाची प्राप्ती होणार आहे. तसेच अचानकपणे सट्टेमध्ये त्या ठिकाणी लाभ होणार आहे अथवा व्यापारामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. तो अचानकपणे का होणार आहे तर तो अष्टमेशून पंचमात आहे म्हणून अचानकपणे होणार आहे. मग ते सट्टा असेल, लॉटरी असेल, एज्युकेशन असेल अथवा फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, असं कोणतंही क्षेत्र जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अचानकपणेच लाभ होणार आहे आणि तो बुधामुळे होणार आहे. बुध हा रिपिटेशनचा कारक आहे म्हणजे पूर्वी गेलेली ऑर्डर सुद्धा व्यापारातली तुम्हाला बुधामुळेच परत मिळू शकेल आणि तुमचा व्यापार वृद्धिंगत होईल आणि विस्तार पावेल. बुध ग्रह बुद्धी आणि स्मरणशक्तीचा कारक आहे. स्वतःच्या बुद्धी कौशल्याने आणि स्मरणशक्तीच्या जोरावर तुम्ही व्यापारामध्ये यशस्वी होणार आहात जे बुध ग्रह 1 महिन्यात तुम्हाला लक्ष्मीवान करणार आहे. पंचमेश पंचमातून आहे, प्रणय सुखाची प्राप्ती होईल. तसेच संतती सुख मिळेल आणि संतती ज्यांना प्राप्ती नाही अशांना संतती प्राप्ती होण्याचे योग निर्माण हा बुध करेल कारण त्याचा लग्नेशाबरोबर गोचरीने 1 महिना नवपंचम योग राहणार आहे त्यामुळे ती प्राप्ती होण्याची शक्यता दाट आहे. पंचमामधून जाणारा हा बुध तुम्हाला सर्वांगाने निश्चितच यशाची प्राप्ती करून देणार आहे. एखादं नवीन संशोधन तुमच्यामुळे झाल्यामुळे मग ते बँकिंगच्या क्षेत्रात असेल, फायनान्समध्ये असेल, ऑडिटमध्ये असेल, ई कॉमर्समध्ये असेल, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असेल, फायनान्समध्ये असेल, कम्युनिकेशनमध्ये असेल, एखाद्या या सर्व गोष्टींमध्ये संशोधन झाल्यामुळे तुम्हाला शोध लागल्यामुळे यशाची प्राप्ती होऊ शकते. जे कुंभ लग्नाचे जातक PhD करत आहेत तर PhD करून जे संशोधन कार्यात आहेत तर अशाही लोकांना संशोधनामुळे नावलौकिक प्राप्त होणार आहे, यशाची प्राप्ती होणार आहे, संशय नाही. श्री शिवाजी नमस्तुभ्यम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओही पाहता येतील आणि नोटिफिकेशन आधी प्राप्त होईल पुढील व्हिडिओचे आणि आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.